नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी या तारक मंत्राच्या ओळींमध्ये किती सामर्थ्य आहे। हे वाक्य म्हणताना देखील अंगामध्ये एक सकारात्मक दैवी ऊर्जा संचारते। स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की भीती बाळगू नका, मी तुमच्या सोबत आहे कायम। यामुळे भक्तांना धीर मिळतो। ही आहे स्वामी सेवेची खरी ताकद। मात्र स्वामी भक्ती करताना आपल्याला काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात। तुम्हाला जर वाटत असेल स्वामींनी आपल्यावर कृपा करावी, स्वामींचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत, आपली इच्छा पूर्ण व्हावी, तर काही नियमांचं पालन करून स्वामी सेवा करायला सुरुवात करा। पहा, चमत्कार तुमच्या सोबतही घडू लागतील। तर मग चला पाहूयात की मनोकामना पूर्तीसाठी कशा प्रकारे स्वामींची पूजा भक्ती करावी आणि कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते। सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच शिस्त। स्वामींची भक्ती करताना सर्वात पहिला नियम म्हणजे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि भक्ती पूजापाठ करताना देखील शिस्तबद्ध असायला हवं। सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी, आपलं नित्य कर्म करावं आणि कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीत करावी। म्हणजेच तुम्ही जर अध्यात्माच्या मार्गावरती चालत असाल तर नियमांचं पालन करूनच पूजा करावी। वेळेचं पालन अशा वेळी काटेकोरपणे करावं। आज लवकर उठून पूजा केली आणि उद्या दुपारपर्यंत झोपून राहिलो असं चालणार नाही, यामुळे स्वामी नाराज होतात। आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजेच प्रामाणिकपणा। स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडाव्या लागतील। त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच खोटं बोलणं, फसवणूक करणं। काही जण म्हणतील की तुम्ही फसवणूक करत नाही, आम्ही फ्रॉड नाही। मात्र तुम्ही लोकांच्या पालकांपासून काही गोष्टी लपवणं, त्यांच्याशी खोटं वागणं ही फसवणूकच आहे। तसेच वाईट आचरण करणं किंवा नवरा बायकोने एकमेकांशी खोटं वागणं, विश्वासघात करणं या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत। अशा लोकांवरती स्वामी कधीही कृपा करत नाहीत। आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच द्वेष। देव आपलं चांगलं करत नाही असं म्हणून दुसऱ्यांचा वाईट विचार करणारे लोक कधीच आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाहीत। काही जण तर आपल्या आयुष्यामध्ये आनंद नाही म्हणून इतरांचा आनंद हिरावून घेण्याचाच सतत प्रयत्न करत असतात। दुसऱ्यांवर विनाकारण जळणं, दुसऱ्यांचं वाईट चिंतनं, इतरांच्या पाठवून त्यांच्याबद्दल वाईट बोलणं, विनाकारण एखाद्याची बदनामी करणं अशा गोष्टींमुळे आपलं कर्म खराब होतं आणि देव या मत्सरी लोकांसोबत कधीही उभा राहत नाही। त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका, मन चांगलं ठेवा, स्वामी सदैव तुम्हाला साथ देतील। आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मकता। आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवावेत, यामुळे आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात। मात्र काही लोक हे सतत निगेटिव्ह विचार करत राहतात, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल देखील नकारात्मकच बोलतात। असे लोक आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत। या लोकांवरती देव कृपा करत नाही। ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत नाही। त्यामुळे स्वामी सेवा करताना आपल्या मुखातून नेहमी चांगले शब्दच बोलावेत, सकारात्मक विचारच ठेवावेत। पुढची गोष्ट आहे ती म्हणजेच विश्वास। देवावर विश्वास असला की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील मिळतात असं बोललं जातं। स्वामींविषयी तर तारक मंत्रामध्ये सांगितलंय की अशक्य ही शक्य करतील स्वामी। मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी केवळ त्यांच्या सोबतच होतात ज्यांचा आपल्या देवावरती पूर्ण विश्वास असतो। त्यामुळे देवपूजा करताना किंवा स्वामी सेवा करताना संपूर्ण समर्पणानं आणि विश्वासानं स्वामींकडे पहा, ते तुमचा विश्वास कधीही तुटू देणार नाहीत। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि मग स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।